नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत. नमस्कार सर्वांना, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. मी ते बघू शकता, मी मस्तपैकी कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे. तर आज आपण एक शरबत बनवणार आहोत यापासनं. तर हे शरबत आहे ना, याची निर्मिती हे असं म्हणतात की महाभारतातल्या भीमाने केलेली आहे. म्हणजे भीमनिर्मित पाचक असं याचं नाव आहे. तर हे स्पेशली कैरीचं पण आहे. तर यासाठी मी साधारण एवढ्या आकाराच्या 4 कैऱ्या घेतलेल्या आहे. आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया. कैरीचं पण हे उन्हाळ्यात आवर्जून केलं पाहिजे, त्याने शरीराला आपल्याला उत्तम असा थंडावा मिळतो. साखर, मीठ, पाणी घालून आम्ही लहानपणी हे कैरीचं पण आईला एक्स्ट्रा करायला लावायचो. माझी मम्मी एक्स्ट्रा बनवायची आणि आम्ही पुरून पुरून असं खायचो. आता स्वच्छ धुतलेल्या कैऱ्यांचं मी हे जे देठ आहे या देठाकडच्या साईडचं थोडं कट करून घ्यायचं. यामध्ये जरा जो चीक असतो ना, तो बांधण्याची शक्यता असते, हाताला पण लागण्याची, त्यामुळे हे काढून घ्यायचं आणि असं एक कट मारून घेतली म्हणजे आपल्याला उकडायला जरा सोपं जाईल. तर हे या पद्धतीने करते चारी पण आंब्यांना. तर चारी पण आंब्याला मी अशी एक स्लिट मारून घेतलेली आहे, बघू शकता. कुकर मध्ये मी साधारण एक मोठा तांब्या पाणी टाकून घेते आणि ह्या कैऱ्या मस्तपैकी याला मऊ होईपर्यंत साधारण 2 शिट्ट्या काढून घेऊया. 3 शिट्ट्या काढून घेऊया म्हणजे मऊ आपला जो कैरी आहे तो मस्त मऊ होईल आणि त्याचा पल्पही निघण्यास आपल्याला सोपं जाईल. तर इथे मी साधं मीठ घेतलेलं आहे, आपलं काळं मीठ आणि जिरे पावडर. ही भाजलेली जिरे पावडर आहे, हिने आपल्या पण्याला एकदम छान चव येते. त्या जोडीला आपल्याला साखरही लागेल. साखर, मीठ, पाण्याचं कॉम्बिनेशन आणि कैरी हे उत्तम असं पाचकही बनतं आणि शरीराला थंड हवाही पण देतं. साधारण 3-4 मोठे चम्मच आपण साखर घेतलेली आहे. तुमची कैरी जर अत्यंत आंबट असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. तर या कैऱ्या जास्त आंबट नाहीये, त्यामुळे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. यासाठी साधारण 3 शिट्ट्या झालेल्या आहे. मी गॅस बंद करून ठेवते आणि कुकरला थंड होऊ द्यायचंय आणि मग या ज्या कैऱ्या आपण ज्या उघडून घेतलेल्या कुकरला त्या काढून घेऊया. चला, वाफ गेलेली आहे आणि मस्त आपली कैरी सुद्धा छान शिजलेली आहे. आता या काढून घेऊया आपण. आता एक एक काढून घेते. बऱ्यापैकी चांगली थंडी झालेली आहे. आता असं चीर मारल्यामुळे ना तुम्ही बघू शकता साल्ट पण एकदम बाहेर निघलंय. हे इझी पडतं मग याला काढण्यासाठी, त्यामुळे मी त्याला स्लिट मारली होती. आता जरा वेळ थंड होऊ देऊया आणि मग याचा गर बाजूला काढून घेऊया. तर सर्व सालींचा मी असा गर काढून घेते म्हणजे आपला गर वाया जाणार. पुन्हा असं स्क्रेप करायचे, थोडाही वाया जाता कामा नये. बघू शकता किती निघतंय. तर सर्व गर मी आता या पद्धतीने स्क्रेप करून काढून घेते. सर्व साल मी बाजूला करून घेतलेली आहे आणि ही साल आपण फेकणार नाही. याची पण मी चटणी आहे तुमच्या सोबत शेअर करणार आहे लवकरच. आता हे जे कैऱ्या आहे यांचा गर मी या पद्धतीने काढून घेते. मऊ शिजल्यामुळे लगेच गर सेपरेट होतो. बघा, मी सर्व गर आहे ना तसा सेपरेट करून घेतलेले आहे. आता काढून घेतलाय मस्तपैकी. जरा मॅश करूया, शिजल्यामुळे नाही का लगेच मॅश होतो. आता यामध्ये आपण एक एक जिन्नस घालूया. साधारण 1 मोठी वाटी मी साखर घेतलेली आहे. हे आपलं काळं मीठ आहे, हे आपलं साधं मीठ,
आणि भाजलेली जिऱ्याची पूड हे छान एकत्र करायचे. यामध्ये साखर हे विरघळून जाईल, त्यामुळे पिठी साखर तुम्हाला जर इन्स्टंट बनवायचं असेल तर तुम्ही याच्यात पिठी साखरही घालू शकता, पण पाण्यामुळे लगेच साखर पण विरघळण्यात मदत होते. जरा मिक्स करायचं हे आपल्याला. बघा जरा कलर चेंज झालेला आहे जीत पावडरमुळे. साखर आता मस्त मिक्स झालेली, मीठ आणि सर्वजण. तर आता ही काचेची बरणी यामध्ये भरून ठेवते, म्हणजे जे आपल्याला मध्ये लागेल दुपारी मस्त उन्हामध्ये, उन्हातून बाहेर आलं तर आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी. तर हे मी एक्स्ट्रा बनवून ठेवते, म्हणजे फ्रीजमध्ये साधारण 10-12 दिवस आरामात टिकतं. स्वच्छ धुतलेली बरणी घ्यायची, कोरडी करायची आणि हे सर्व यामध्ये टाकून घ्यायचं. फ्रीजमध्ये आरामात 20 दिवस हे टिकतं. पचायला एकदम हलकं आणि चवीला एकदम उत्कृष्ट आंब्याचं पन्ह. चला आपलं पन्ह आता रेडी आहे. मी सर्व करून घेते चिल्ड. आपले मातीचे ग्लासही रेडी आहे. साधारण 2 ते 3 चमच टाकून घेते. आता छान थंडगार पाणी टाकून घेते. जरा मिक्स करून घ्यायचे. आता 2 यामध्ये क्यूब टाकून घेते. आईस क्यूब मस्त थंडा गार आपला कैरी पन्ह आता रेडी आहे. तुम्ही असं चिल्ड मस्त प्या. या उन्हाळ्यात नक्की बनवून बघा.